मध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना, आता आहे ना जो आश्रम आहे गुरुदेव दत्त नारायण बोध या आश्रमात चाललेलो आहे आपण. या ठिकाणी हा आश्रम आहे तेव्हा नर्मदे या ठिकाणी बघा आपण जे चाललेलो आहे ना, आता आहे ना एक शस्त्रधारा महेश्वरी शस्त्रधारा बघण्यासाठी चाललेलो आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन पण घेणार आहे. आणि आम्ही जो आलेलो आहे ना जलकोटीवरून आपल्याला आहे ना एक ठिकाणी शस्त्रधारा या जो जलकोटीवरून जवळ आहे बघण्यासाठी ना आपण आहे ना आपल्याला मैया दिसते या ठिकाणावरून. आणि आपण आता एकमुखी दत्त पण आहे, आपण एकमुखी दत्त येथे एकमुखी दत्त या ठिकाणी जाणार आहे. आणि आता हा जो रोड आहे जो एकमुखी दत्त जलकोटीवरून MP मध्य प्रदेश या ठिकाणावरून आपण जो जे शस्त्रधारा पाहण्यासाठी चाललेलं आहे या ठिकाणावरून, तर आपल्याला हे जे आहे या ठिकाणावरून आपण जो पाहणार हे शस्त्रधारा हे जे ठिकाणी या ठिकाणावरून नर्मदे या ठिकाणी बघा आता आहे ना हे बघा हे जे तुम्हाला आहे ना जे आता या ठिकाणी जे दिसत आहे हे ज्याच्या शस्त्रधारा आहे ज्या मैया नर्मदा ज्या आहे ह्या नर्मदा मैयाच्या शस्त्रधारा आहे. ह्या आपण जे नर्मदा परिक्रमा करतो ह्या मैयाच्या शस्त्रधारा आहे. ह्या मैयाच्या अशा शस्त्रधारा आहे ह्या बघू शकता तुम्ही या ठिकाणावरून. ज्या मैयाचं आता आपल्याला आहे ना जे दर्शन झालेलं आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता या ठिकाणावरून. हे आहे मैयाच्या सर्व मैयाचं जे आहे ना हे मैयाचं पाणी आहे या ठिकाणी. आणि आपण मैयाचं दर्शन घेऊ शकता नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना एक आहे ना जलकोटी या ठिकाणी आलेलो आहे. तिथे आहे ना आपल्याला आहे ना एक आहे ना मा नर्मदाच्या शस्त्रधारा आहे या ठिकाणी. आणि आपल्याला जलकोटी या ठिकाणी आहे आपण ना तिकडे जाऊ शकत नाही कारण आम्हाला मैयाचं आहे ना थोडं पाणी वगैरे हे करायचं नाही. त्याच्यामुळं आम्ही इकडनंच मैयाचं दर्शन घेऊन या शस्त्रधाराच्या आहे ना इकडनं लांबून दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या परिक्रमेसाठी निघालो नर्मदे या ठिकाणी. आम्ही आहे ना एकमुखी दत्त हे जे धाम आहे ना हे MP मध्य प्रदेश या ठिकाणचं आहे. MP मध्य प्रदेश हे पहिलं धाम शिवदत्त धाम हे मध्य प्रदेशचं हे धाम आहे. हा जो मध्य प्रदेश या ठिकाणी आहे ना हा जो फोटो आहे तुम्हाला वरून दिसतो ना हा MP मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे. आणि आपल्याला जे आहे ना हे परिक्रमावासी आहेत त्याच्या आपल्याला ह्याबद्दल माहिती काय दाखवणार आहे. एक जे दत्त आहे पहिले यांच्याबद्दल माहिती सांगणार. नर्मदे हर कधी व पादपंकजम नमामि देवी नर्मदे. गुरुदेव दत्त नारायण महाराज आपल्या पुणे जिल्ह्यातील नारायणपूर येथील महान असे सद्गुरू होऊन गेलेले आहेत. जसं नारायणपूरचं मंदिर बांधलेलं आहे तसंच त्यांनी पूर्ण भारत खंडात 4 ठिकाणी धाम तयार केलेले आहेत. 4 ठिकाणी धाम स्थापन केलेले आहेत. त्या धामापैकी आपण पाहिल्या दत्तधाम जलकोटी येथील सहस्त्रधारा येथील दत्तधामापाशी आलेलो आहे. आणि ही सहस्त्रधाराच्या जलकोटी दत्त मंदिराची ही जी महती ती पूर्ण इथं पण MP मध्ये पण पूर्ण दूर पसरलेली आहे. जिथं ह्या लय खूप मोठा आश्रम केलेला आहे. जशी नारायणपूरची महती भरपूर पसरलेली तशीच जलकोटीची पण महती बऱ्याच जागेवर पोहोचली. आपण बघू शकता अशा प्रकारे इथं मंदिराचं धाम स्थापन केलेलं आहे. नर्मदे हर गुरुदेव दत्त. ठिकाणी आपण जे पाहिलं ना हे जे मंदिराचा आहे ना जो परिसर आहे ना तो असा एक परिसर आहे ना एक गणेश मंदिर आहे. आम्हाला आहे ना फक्त आहे ना गोल राऊंड मारायचा नाही आहे म्हणून आम्ही आहे ना गोल राऊंड मारू शकत नाही. आम्हाला ते गोल राऊंड मारायचे ना अथॉरिटी नाही आहे. आणि हे नर्मदे अनुसार हे कन्याकुमारीचं आहे. कन्याकुमारीचं एक हे आणि हेच आपल्याला आहे ना गुरुदेव दत्त हे बघा हे गुरुदेव दत्त एकमुखी आहे ना एकमुखी दत्त आहे. हे जे आपण आहे ना याचं दर्शन घेतलेलं आहे. ह्याच ठिकाणावरून आपण हे जे नाही कलकत्ता आहे ब्रह्मदत्त धाम 3रे धाम आणि हे 4थे धाम आहे ना हे आहे हे ठिकाणचं हे कलकत्त्याचं आहे. हेच आपलं म्हणजे याचं मुख्य ठिकाण आहे ना हे जे आपल्या पुणे जिल्ह्यातले आहे. आणि हे 3रं जे धाम आहे ना हे उत्तराखंडामध्ये आहे. या उत्तराखंड या ठिकाणी 4थे धाम. आणि इथे आपले मा नर्मदा देवीचं इथे आहे ना एक मंदिर बांधलेलं आहे ना हाच आपल्या सर्व एक मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे ना हा परिसर आहे. हा मध्य प्रदेश
या ठिकाणचा गुरुदत्त धामचा आहे ना, या ठिकाणचा हा सर्व परिसर आहे. भरपूर मोठा परिसर आहे, भरपूर मोठा आहे ना. 30-40 एकरमध्ये आहे ना हा परिसर आहे. आणि आपण या ठिकाणावरून पुढे महेश्वर या ठिकाणी निघाले नर्मदे घ्यायला.